मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की जीवन विमा म्हणजेच लाईफ इन्शुरन्समध्ये जो तुम्ही प्रीमियम देता त्याचे कॅल्क्युलेशन कशा फॅक्टरच्या आधारे केले जातं किंवा कुठल्या कुठल्या गोष्टीवर हा प्रीमियम डिपेंड असतो. सगळ्यात पहिले प्रीमियम ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो. प्रीमियम म्हणजे ती रक्कम जी तुम्ही कंपनीला देता एका कराराअंतर्गत. आता करार काय असतो? फॉर एक्झाम्पल, जो तुम्ही जीवन विमा घेत आहेत, लाईफ इन्शुरन्स घेत आहे, त्याच्यामध्ये तुमची बचत पण असते, ठीक आहे. त्याच्यात तुमच्या बोनसेस असतात आणि त्याच्यात तुमचा जीवन विमासाठी कव्हरेज पण असतं. मग आता याच्यासाठी एक करार बनवला जातो आणि त्या कराराला चालू ठेवण्यासाठी जी अमाऊंट तुम्ही दरवर्षी महिन्याला किंवा 6 महिन्याला जी पे करता त्याला म्हणता प्रीमियम. म्हणजे थोडक्यात काय की जे आपण डिपॉझिट अमाऊंट करतो तिला आपण म्हणतो प्रीमियम. पण या प्रीमियमचे कॅल्क्युलेशन कुठल्या कुठल्या फॅक्टरवर असतात, कुठल्या कुठल्या अशा गोष्टी की ज्याच्यामुळे प्रीमियम कमी जास्त होऊ शकतो, हे आपण या व्हिडिओत बघणार आहोत. आपल्या चॅनलचं नाव आहे पैसा झाला मोठा सुरक्षित गुंतवणूक. आणि तुम्हाला सुरक्षित गुंतवणूक करायची असेल तर इथे व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, कॉलिंगला पण हाच नंबर आहे. तुम्ही कॉल करून पर्सनल फायनान्शियल कन्सल्टन्सी घेऊ शकता. ओके. तर सगळ्यात मोठा फॅक्टर आहे जो की प्रीमियमवर इफेक्ट करतो, त्यातला सगळ्यात पहिला आहे वय आणि विमा रक्कम. आता या ठिकाणी वय जितकं कमी तितका प्रीमियम कमी असतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर 25व्या वर्षी लाईफ इन्शुरन्स काढताय तर तुमचा प्रीमियम कमी येईल आणि तुम्ही तोच जर 35व्या वर्षी काढताय तर तुमचा प्रीमियम जास्त येईल. थोडक्यात महत्त्वाचं काय, जर तरुण व्यक्ती असेल तर तिला मरण्याची किंवा तिची डेथ होण्याचे चान्सेस आणि पॉसिबिलिटी कमी असतात. मग अशा वेळेस त्याचा प्रीमियम सुद्धा कमी असतो. जसं जसं वय वाढत जातं तसे तशी जोखीम म्हणजे रिस्क वाढत जाते आणि त्यानुसार प्रीमियम सुद्धा वाढत जातो. हे झालं वयाशी संबंधित. दुसरं आहे विमा रक्कम. आता वय जर वाढतं आहे, ओके, आणि त्याला जर जास्त कव्हर पाहिजे असेल, लाईफ कव्हर, ओके, लाईफ कव्हर जेव्हा तुम्ही एखादी पॉलिसी काढता त्यासोबत तुम्हाला लाईफ कव्हर अगदी देण्यात येतं, बरोबर. परंतु हे लाईफ कव्हर देताना तुम्हाला जर ॲडिशनल लाईफ कव्हर घ्यायचं आहे किंवा तुमचं वय जास्त आहे, मग त्यावेळेस किंवा तुम्हाला ॲडिशनल घेऊन जास्त रकमेचं घ्यायचं आहे, त्यावेळेस तुमची जी प्रीमियम आहे किंवा विमा रक्कम आहे त्याच्यानुसार सुद्धा तुमचा प्रीमियम वाढला जातो. त्याच्यानंतर आहे पॉलिसी मुदत आणि वैद्यकीय इतिहास. आता ही पॉलिसी मुदत म्हणजे काय की तुमची पॉलिसीची व्हॅलिडिटी कुठपर्यंत आहे. व्हॅलिडिटी कुठपर्यंत आहे म्हणजे काय की तुम्ही एखाद्या पॉलिसीसाठी जर तुम्हाला जास्त वेळेसाठी सम अश्युअर्ड किंवा लाईफ कव्हर पाहिजे तर त्यावेळेस ही पॉलिसी मुदत आहे ती ऑटोमॅटिकली वाढत असते आणि पॉलिसी मुदत जर वाढत असेल तर तुमचा प्रीमियम सुद्धा वाढत असतो. आता दुसरी गोष्ट वैद्यकीय इतिहास म्हणजे एखाद्या व्यक्ती जेव्हा लाईफ इन्शुरन्स घेतोय तेव्हा त्याची क्लिनिकल हिस्ट्री सुद्धा चेक केल्या जाते. म्हणजे तो आधी आजारी होता का किंवा त्याला पूर्वीचे काही आजार आहे का किंवा वैद्यकीय तपासणी त्याची केली जाते. अशा वैद्यकीय तपासणीत जर आढळून आला हा पूर्वीपासूनच आजारी आहे किंवा याला विविध प्रकारचे आजार आहेत, मग त्यावेळेस ही जी प्रीमियमची अमाऊंट आहे ती प्रीमियमची अमाऊंट वाढू शकते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की प्रीमियमची अमाऊंट काय असायला पाहिजे मंथली? याच्यासाठी काय करा की कमेंट बॉक्समध्ये मंथली जी प्रीमियम अमाऊंट तुम्ही पॉसिबल आहे देऊ शकता त्याच्यासाठी एक मेसेज टाका किंवा कमेंट टाका आणि या कमेंटवर मी रिप्लाय करणार आहे की तुमची जर ही प्रीमियम अमाऊंट असेल तर तुम्हाला किती रुपयापर्यंत कव्हरेज मिळू शकतं आणि तुम्ही किती बचत करू शकता आणि तुम्हाला काय रिटर्न मिळू शकता. त्यानंतर लाईफस्टाईल सवयी आणि व्यवसाय. भरपूर वेळेस काय होतं, काही ड्रिंकिंग करणारे असतात, काही स्मोकिंग करणारे असतात. मग या गोष्टी जर इन्क्लुडेड येत असतील तर मग त्या कंडिशनला प्रीमियम वाढत असतो. आता व्यवसायामध्ये काय की धोकादायक व्यवसाय आहे. फॉर एक्झाम्पल, फिशिंग करतोय एखादा व्यक्ती, त्याच्यासाठी आपल्याला लाईफ इन्शुरन्स काढायचा आहे. तो दररोजच समुद्रात जातोय आणि किंवा मायनिंग करतोय, ओके, किंवा खाणीत कामाला आहे किंवा फॉर एक्झाम्पल मौत का कुवा जे जत्रेमध्ये लागतात त्यांना लवकर लाईफ इन्शुरन्स मिळत नाही, कारण की त्याच्या मागचं कारणच असं असतं की ते व्यवसायच धोकादायक व्यवसाय करतात, ज्याच्यामुळं त्यांची जी अमाऊंट आहे त्याला जास्त प्रीमियम येऊ शकतो इतरांपेक्षा. ओके.
सोबतच लिंग आणि रायडरचा महत्त्वाचा प्रभाव पडतो. आता महिला सुरक्षित कन्सिडर केल्या जातात. सुरक्षित कन्सिडर केल्या जातात म्हणजे का बरं? कारण की मोस्ट ऑफ टाईम महिला या गृहिणी असतात, ज्या की घरी थांबतात. त्याच्यामुळे त्यांना बाहेर जाऊन येणारे जे धोके आहे ते कमी कन्सिडर केले जातात. त्याच्यामुळे त्यांना प्रीमियमसुद्धा कमी येतो. आता तुमच्या घरात जर कोणाची पॉलिसी काढायची असेल तर तुम्ही महिलाच्या नावावर ती पॉलिसी काढू शकता, जेणेकरून त्यामध्ये प्रीमियम कमी होईल आणि बचतीचे चान्सेस जास्तीत जास्त वाढणार आहे. त्याच्यानंतर रायडर्स. रायडर्स याचा अर्थ काय राहतो, की समजा तुम्ही एखादी टू व्हीलर घेताय, तर टू व्हीलर घेण्या तेव्हा ॲसेसरीज येतात सोबत, बरोबर ना? हेल्मेट येतं, साईड गार्ड येतं, हे ॲसेसरीज असतात. तसंच तुम्ही जेव्हा एखादी लाईफ इन्शुरन्स घेताय, त्याच्यामध्ये रायडर्स असतात. रायडर्समध्ये काय असतं, जर अपघाती मृत्यू होत असेल तर त्याच्यासाठी वेगळे पैसे देण्यात येतात. जर गंभीर आजार होत असेल तर त्याच्यासाठी पण मृत्यूपूर्वीच ज्याने पॉलिसी घेतली आहे त्याला पैसे देण्यात येतात. मग अशा वेळेस काय होतं, रायडर्स ॲड जर करतोय तर ते चांगलेच असतात, बेनिफिशरीच असतात, पण त्याच्यामुळे प्रीमियम वाढत असतो. ओके. परंतु काही लोक याच्याकडे सर्रास दुर्लक्ष करतात. कशासाठी? की मला रायडर्स घ्यायचा नाही, 2-4 हजार रुपयांनी फरक नाही पडत. परंतु रायडर्स घेतले तर पुढचे गंभीर आजार असू द्या किंवा अपघाती मृत्यू असू द्या, अशा वेळेस आपल्या कुटुंबाला एकदम उत्तम आर्थिक सुरक्षा मिळते. त्याच्यानंतर प्रीमियम देयक वारंवारता म्हणजे काय? की प्रीमियम कधी भरताय तुम्ही? एकरकमी जर प्रीमियम भरत असेल म्हणजे वर्षातून फक्त एकदाच, मग अशा वेळेस काय होतं, की तुम्हाला लागणारे टॅक्स आहे किंवा जीएसटी आहे किंवा इतर गोष्टी आहे, त्या टॅक्सेशनच्या गोष्टी कमी होतात. त्याच्यामुळे त्याचा प्रीमियम सुद्धा कमी होतो. याच उलट तुम्ही जर मंथली भरायचं म्हणत असाल तर मंथलीच्या केसमध्ये काय होतं, तर बऱ्याच लोकांना वाटतं की आपण मग त्यांच्याजवळ एकदम भरायला पैसे नसतात, त्यावेळेस ते काय करतात की मंथली अमाऊंट पे करतात. पण मंथली अमाऊंट जर पे करत असाल तर तुमचा जवळपास वार्षिक 50,000-1,000 रुपयाचा जर असेल तर जवळपास 1200 ते 2600 रुपये, हे मी ॲप्रॉक्सिमेट सांगतोय. प्रत्येकच्या पॉलिसीवर डिपेंड असतं. तर 1200 ते 26 रुपये तुमचे एक्स्ट्रा जाऊ शकतात जर तुम्ही मंथली पे करत असाल, ज्याच्यामध्ये तुमचा एक एक हप्ता सुद्धा होऊ शकतो. त्याच्यामुळे जर तुम्ही एक रकमी भरत असाल तर कधी पण चांगलं आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला जो प्रीमियम आहे प्रीमियम कमी येऊ शकतो. तर अशा प्रकारे हे काही फॅक्टर होते की ज्याच्यामुळे प्रीमियम कमी किंवा जास्त होऊ शकतो. इथपर्यंत व्हिडिओ समजला का? जर व्हिडिओ समजला असेल तर कमेंट बॉक्समध्ये आय लाईक दिस व्हिडिओ किंवा व्हिडिओ चांगला आहे काहीतरी एक चांगली कमेंट द्या. आणि जर समजला नसेल, अडचण असेल, तर काय अडचण आहे ती पण कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणखी एक फॅक्टर राहिलेला आहे मित्रांनो, ज्याचं नाव आहे सवलत, बोनस आणि इतर घटक. आता सगळ्या लाईफ इन्शुरन्स सारखे नसतात. सगळ्या कंपन्यांचे जे निकष असतात ते पण वेगवेगळे असतात. मग त्याच्यामुळे आपल्याला जी लॉयल्टी मिळते, बोनस मिळते किंवा तुम्हाला तुमचं वय कमी आहे, मग अशा कंडिशनला सुद्धा तुमचा प्रीमियम कमी जास्त होऊ शकतो ॲज पर लाईफ इन्शुरन्सच्या वेगवेगळ्या स्कीम. आणि या लाईफ इन्शुरन्सच्या वेगवेगळ्या स्कीम जर तुम्हाला जाणून घ्यायच्या आहे किंवा याच्या अगोदर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओचं नाव काय आहे की माझं वय 35 वर्ष आहे, तर मला कुठला विमा घेणं योग्य ठरेल किंवा विमा घेताना मी काय काय काळजी घ्यायला पाहिजे, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. या व्हिडिओच्या वरती पण मी या ठिकाणी लिंक देतो त्याची. सोबतच तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल किंवा कन्सल्टन्सी पाहिजे असेल, माहिती पाहिजे असेल, तर हा माझा नंबर आहे, याच्यावर तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप मेसेजसुद्धा टाकू शकता. मित्रांनो, या सगळ्या घटकांचा विचार करून प्रीमियम भरण्याची पद्धती सोपी करण्यासाठी तुम्हाला एक चांगला सल्ला सांगतो की वार्षिक भरा किंवा सहामाही भरा. प्रीमियम वार्षिक किंवा सहामाही भरायचा, जो की फायद्याचा असेल. आणि कमी वयात जर तुम्ही पॉलिसी घेत असाल तर तुमच्यासाठी हे अधिक उपयुक्त ठरतं. सोबतच आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे कधीही चांगलं असतं. ओके, जेणेकरून तुमची इन्व्हेस्टमेंट योग्य ठिकाणी होईल. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर पैसा झाला मोठा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपला नंबर आहे याच्यावर कॉल करा. धन्यवाद.